आपल्या सर्वांना माहिती आपला समाज हा महादेवाचा भक्त आहे, तसंच मी देखील महादेवाचा भक्त आहे. म्हणजे महाकालला आपण सगळेजण गेलो होतो. तुमच्यापैकी बऱ्याचशा भगिनी माझ्यावर महाकाल होत्या, जवळ 3-4 जणी आहेत तिथे, आणखी बरेच आहेत आले नसतील. महाकालच्या साक्षीने सुद्धा आपल्या समाजासाठी ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी अजून राहिलेल्या आहेत करायच्या, त्या गोष्टींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे पॅनल कटिबद्ध आहे. समाजासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या प्रसार आणि प्रचारासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही दोघी जण कटिबद्ध आहोत. की तुम्हाला आज महादेवाच्या साक्षीने ग्वाही देतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णांनी सांगितलं, कुशल मला आवडतं सांगितलं, मांजरीमध्ये लिंगायत समाजासाठी दफनभूमीसाठी त्यांनी जागा मंजूर केलेली आहे. तिचं काम अजून आपलं राहिलं, ते काम देखील पूर्ण करणार ते सुद्धा तुम्हाला ग्वाही देतो. जागेसाठी बऱ्याच त्रुटी तिथे आहे. मांजरीमध्ये आपल्या समाजाला बरेचशा लोकांनी विरोध केलेला आहे. त्या गोष्टी देखील तुम्ही विसरल्या नाही पाहिजे. शेवटी समाज हा आपल्या गावात असतो, समाज असतो, सगळीकडे समाज एकत्रित असतो. आपल्या मानवी समाजाला देखील थोडासा विरोध झाला होता, कोणाकडून झाला कसा झाला ते छानशा तुम्ही करा. ही फार महत्वाची गोष्ट बोलत आहे. समाज सेवा ट्रस्टच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 4 उमेदवारांचं स्वागत आम्ही आमच्या प्रचारामध्ये थोडासा तुम्ही सगळ्यांनी हातभार लावला, त्याबद्दल तुमच्या सगळ्या सेवा ट्रस्टचे मी आभार मानतो. आज या प्रचारासाठी उपस्थित असलेले शिवनगरचे सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. विशेष करून विक्रम दादा असतील, त्याचबरोबर दरेकर भाऊ असतील, दादा आयरे असतील, राहुल दादा असतील आणि धवल भाऊ असतील, सगळ्यांचेच मनापासून आभार. आणि लिंगायत समाजाच्या ट्रस्टचे अध्यक्ष मोरे साहेब आपले देखील खूप खूप मनापासून आभार. आपल्या सर्वांना माहिती आपला समाज हा महादेवाचा भक्त आहे, तसंच मी देखील महादेवाचा भक्त आहे. म्हणजे महाकालला आपण सगळेजण गेलो होतो. तुमच्यापैकी बऱ्याचशा भगिनी माझ्यावर महाकाल होत्या, जवळ 3-4 जणी आहेत तिथे, आणखी बरेच आहेत आले नसतील. महाकालच्या साक्षीने सुद्धा आपल्या समाजासाठी ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी अजून राहिलेल्या आहेत करायच्या, त्या गोष्टींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे पॅनल कटिबद्ध आहे. आपल्या समाजासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या प्रसार आणि प्रचारासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही दोघी जण कटिबद्ध आहोत. की तुम्हाला आज महादेवाच्या साक्षीने ग्वाही देतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णांनी सांगितलं, कुशल मला आवडतं सांगितलं, मांजरीमध्ये लिंगायत समाजासाठी दफनभूमीसाठी त्यांनी जागा मंजूर केलेली आहे. तिचं काम अजून आपलं राहिलं, ते काम देखील पूर्ण करणार ते सुद्धा तुम्हाला ग्वाही देतो. जागेसाठी बऱ्याच त्रुटी तिथे आहे. मांजरीमध्ये आपल्या समाजाला बऱ्याचशा लोकांनी विरोध केलेला आहे. त्या गोष्टी देखील तुम्ही विसरल्या नाही पाहिजे. शेवटी समाज हा कुठल्या गावात असतो, समाज असतो, सगळीकडे समाज एकत्रित असतो. आपल्या मानवी समाजाला देखील थोडासा विरोध झाला होता, कोणाकडून झाला कसा झाला ते छानशा तुम्ही करा. ही फार महत्वाची गोष्ट बोलत आहे. तुम्ही उठसून पाठिंबा आले सगळ्यांना. काल एकाला पाठिंबा, परवा एकाला, आज आम्हाला पण पाठिंबा. त्याचा काय उपयोग नाही. पाठिंबा देणार असेल तर चांगला माणसाला आहे, आणि चांगली माणसं कशी तरी आपण शोधली पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची. मैत्री पेक्षा समाज महत्वाचा, आणि ह्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. लिंगायत समाज हा अगदी कष्टाळू समाज आहे, मला माहिती आहे. सर्वांगीण विकास करणारा हा समाज असतो. त्यामुळे या समाजाच्या पाठीशी आम्ही गावकरी मंडळी म्हणून आमचा एक देणं लागतं, आमचं एक कर्तव्य लागतं. आणि महादेवाच्या साक्षीने सांगतो, तुमच्या समाजाच्या पाठीशी आम्ही 24 जण खंबीरपणे उभा राहतो. मतदान तुम्ही आम्हाला करा, परंतु एक सामाजिक बाजू घेऊन आम्ही तुमच्या सोबत सदैव राहू, अशी महादेवाच्या आज मी महादेवाच्या साक्षीने तुम्हाला साक्ष देतो. आणि सगळ्यांना आव्हान करतो की चांगल्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे अगदी चांगले उमेदवार आहेत, सुशिक्षित आहेत आणि काम करणारे आहेत.
केशवनगरचा ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे तो अण्णांनी सांगितलेलाच आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे केशवनगर ते कुठे होतं आणि ते ट्रॅफिक तिथून मांजरीपर्यंत येतं. आधी लोक आता ते जैन नंतर ते मांजरीमध्ये देखील येते. तर अशा लोकांना ज्यांनी ट्रॅफिक अडवते त्यांना आपल्याला समज देणं गरजेचं आहे. सत्तेत आल्यानंतर तुमच्या ट्रॅफिकची काय अवस्था होईल किंवा हा केशवनगर मांजरीमध्ये मला तरी शंका येते, कुठेतरी भीती वाटते. योग्य लोकांना निवडून द्या, विकासाला निवडून द्या. अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करते. सगळ्यांना माहिती आहे अजितदादा शब्दाचे पक्के आहेत, विकास कामांना प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या रस्त्याची समस्या असेल, असेल पाण्याची समस्या असेल, ती समस्या सगळी दूर करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होते. आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करून भरघोस मतदान मिळवून द्या अशी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय जय महाराष्ट्र, जय विश्वेश्वर.